सन्माननीय आमचे आयोजक प्रकाश भगत यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर यावं. संपूर्ण आमच्या ऑर्गनायझर कमिटी, कारण तुमची प्रचंड मेहनत आहे. रोशन, एखादा आयोजन करताच जाणू शकतो की त्यामागे या स्पर्धेमधील मेहनत किती असते. जसं म्हटलं जातं ना, एखाद्या बालाच्या मागची मेहनत त्याची आई जाणू शकते, हे लक्षात घ्या. आणि आता काहीशी या परिभागातील नियमावली आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे आदरणीय पंच सँडी पालकर सर आम्हाला इथे माहिती पुरवत आहेत. ही माहिती खूप मौल्यवान असणार आहे. ती माहिती आता वैभव सर तुम्हाला सादर करतील. बघा, तुमच्यासाठी 2 रिव्ह्यू आहे, एक वाईट साठी आणि दुसरा जो आहे एकतर बिमर साठी तो दुसरा रिव्ह्यू वापरा किंवा दुसरा तो एकतर रनआउट साठी वापरा. आणि DRS जेव्हा तुम्ही घेता, बॅट्समनने घेतला तर दोन्ही खेळाडूंना 15 सेकंदाच्या आतमध्ये लगेच तो रिव्ह्यू घेतला पाहिजे किंवा फिल्डिंग टीमने देखील. त्यामुळे नियोजित वेळेमध्ये तुम्ही DRS घ्या. बॅटिंग करणारे कधी कधी होतं की खेळाडू कक्षामध्ये आवाज दिला जातो, नंतर DRS घेता, तो मान्य केला जाणार नाही, हे लक्षात घ्या. अगदी या स्पर्धेची नियमावली तुमच्यापर्यंत पोहोचली जाते. अगदी ग्रामदेवतेला त्यानंतर गणरायाला नमन करून या लढतीला, या स्पर्धेला सुरुवात होताना पाहायला मिळेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व काये शु सर्वदा. गेम ऑन, गेम स्टार्ट. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. धावत येसी भक्तांसाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपाद्र तया ठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. कारण अगदी हरिभक्त पारायण वारकरी संप्रदाय मंडळी सुद्धा या मंचावरती पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. पहिल्या लढतीचा आपल्याला इथे आगास पाहायला मिळतो. ओहो, प्रहार केला ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक धावतायत. 2 धावा होतील का? सहज गतीनं 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. सामना अतिशय धाकड पाहायला मिळेल. अगदी विगर संघाच्या विरोधात खेळत असताना नेरेपाडा एकाच परिभागातील हाकेच्या अंतरावरील 2 संघ आज क्रिकेटच्या सारीपाडावरती प्रेम इथे आमने सामने खेळत आहेत. दोन्ही संघांना एकमेकांचे धागेदोरे ठाऊक आहेत आणि हे पाहता एक बिग बॅटल या 2 संघांदरम्यान इथे घडताना पाहायला मिळेल. पहिला गोलंदाज सनसनी क्रिकेट ज्याच्या माध्यमातून नेहमीच पाहतो असं सुनील फडके बॉलिंग ट्रॅक वरती. मारामारी किंग बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असताना अगदी भेदक मारा त्याला अवगत करायचंय. काकडे सरांचा इशारा होतो व्हाईट बॉल. धावत संख्या 1 नकार घेईल. संघिक कोटापुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळतो. संघाची धावत संख्या धाव पुस्तकावरती बिनगडी बाद 5. पंच तारांकित स्पर्धा एकाक्षणी प्रेमात पडेल असं आपल्याला दमदार आयोजन पाहायला मिळतं. डेचं रूपांतर नाईट मध्ये होतं. एक मोठी उपलब्धी पाहायला मिळते मोरबेकरांची. कारण एखादी नाईट स्पर्धा ठेवणं हे ऐऱ्या गैऱ्याचं काम मुलीच राहिलं नाहीये. कारण एखादी नाईट स्पर्धा म्हटली तर एका महिना अगोदरची प्रचंड मेहनत असते आणि त्यातून एखादी नाईट स्पर्धा ही साकार होते आणि ती धमक पाहायला मिळते मोरबेकरांमध्ये. प्रहार राहिलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगल्या दर्जाचा झेल. संदीप त्या ठिकाणी सज्ज होता आणि पहिला दे धक्का नरेपाडाला. अगदी पहिला मोहरा हा गारद होताना पाहायला मिळतो. या झटक्यानं काहीसा दबाव छोडण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. अगदी संघ आहे अर्थातच विहिगर. दोन्ही संघ आज त्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळतील. साई स्टार या नावाच्या पुढे अगदी प्रणव 11 या नावाची सुद्धा मुहूर्तमेढ पाहायला मिळते आणि या संघातील पुरस्कर्त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि नेरेपाडा संघ आई गावदेवी नेरेपाडा हाही संघ तितकाच बलकड आहे आणि या 2 संघांदरम्यान एक चांगला खेळ या स्पर्धे दरम्यान पाहायला मिळेल. प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक चांगला प्रयत्न होता. उलट्या दिशेनं जात असताना झेल पकडणं काहीच कठीण असतं. अगदी रिंगण तोडलं होतं. पॅडी त्या ठिकाणी सज्ज होता. एक चांगला प्रयत्न पाहिला परंतु झेल भूदान होताना पाहिलं आपण. अगदी धावपटलावरती धावा येत असताना पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. अलीकडच्या चेंडूगणिक विकेटचं बदन राहिलं. संदीपच्या माध्यमातून अगदी वाडीश लॉंग ऑफ कडे एक दर्जेदार झेल पाहिला ज्याच्या जोरावरती पहिल्या षटकामध्ये दबाव ठेवण्याचा प्रयत्न. ओहो, परफेक्ट बॉल डॉट बॉल.
अगदी दहशतीचं वातावरण या षटका दरम्यान प्रस्तावित केलं जातं। अगदी चेंडूंचा मारा पाहिला तर प्रेमसर मला माहिती देतील अगदी 5 चेंडूंचा भेदक मारा, एका गडाची राहिली कत्तल। पिवांच्या पहिल्या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक 4 षटकांच्या लढती असतील याची आपण नोंद घ्या आणि या षटकातील अखेरचा चेंडू प्रगतीपथावरती। ओहो अलवार पद्धतीने हा फटका केला, अगदी स्टेप आउट होत हा फटका केला कार्पेट। 3 शतररक्षक धावत आहेत, आवाक्याच्या बाहेर येतोय अजून एक दमदार चौकार। जगांची पाठ प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग घेणं प्रत्येक संघाने अनिवार्य नसतं पहा, कारण वेळेची अनुमती वेळेनुसार इनिंग ही समाप्त होणं गरजेचं आहे। टायमर ऑन असतं रे पहा, अगदी आमचे स्कोरर अगदी उजव्या रकान्यामध्ये तो अगदी आकडा नमूद करतील, कारण त्यानंतर अगदी वारंवार पूर्णपणे अलर्ट केलं जाईल आणि ऑफिशियल पंचांना अधिकार दिला आमच्या आयोजकांनी तात्काळ पेनल्टीचा, कारण हा कटाक्ष बाणा जेव्हा स्पर्धेमध्ये असतो त्या स्पर्धेला 4 चांद लागले जातात आणि या स्पर्धेतील अगदी पंचक्षेत्रातील योगी आदित्यनाथ अर्थातच अगदी सँडी पालकर सर केवाले यांची प्रचंड मेहनत पाहतो, कारण अशा उत्तम दर्जाच्या पंचांची भूमिका जेव्हा ज्या स्पर्धेमध्ये असते भले समालोचक कसे असोत पंच चांगले असायला हवेत, तेव्हा स्पर्धेला 4 चांद लागले जातात। गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज असताना दिसाईल सनील फडके हा गोलंदाज ज्याने धावा खर्च केला अगदी 11 आणि आता पाहायला मिळतो दीपक फडके फिरकीचा जादूगर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय। ओहो अगदी फिरकी पट्टू आहे, परंतु वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, तांडेल सरांचा इशारा होतो वाईट बॉल, पहिला बॉल अवांतर पाहायला मिळतो। अगदी पिबनचं पहिलं षटक दोन्ही संघांची ताकद अगदी चांगल्या दर्जाची पाहायला मिळते आणि हे पाहता अगदी उत्तरार्धामध्ये दोन्ही संघ आपली ताकद चांगल्या पद्धतीने सादर करतील। फलंदाजीच्या बोल्यावरती पहिल्यांदा बाद झाला प्रल्हाद भगत बॅक टू द पवेलियन, त्यानंतर समीर आणि भावेश हे फलंदाज अटके पार झेंडे देण्याच्या इराद्यामध्ये खेळतील। जोरदार अपील पंचांनी उचलून धरली, पकबादा लेग बिफोरची शिकार, झटका क्रमांक 2। उगवला तारा ते मिरहरा गरजा शिवाजी, उगवला तारा ते मिरहरा उगवला तारा ते मिरहरा शिवाजी राजा, उगवला तारा ते मिरहरा। गरजुनी या कैलाशी हिंदोत्सव साजरा, शिवराय तुझं माझा माना समुद्रा, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत स्मृतीस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार माना समुद्रा एक गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबे आयोजित प्रकाश होतातील नाईट डे नाईट क्रिकेटचे आपल्याला सामने पाहायला मिळतात। पुरस्कृत चिन्मय डेव्हलपर्स अँड कंस्ट्रक्शन आणि दत्तराज एंटरप्राइजेस वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त परायण महादेव काका गोटीराम नावडेकर स्मृती चषक 2025 अगदी आज या स्पर्धेचा आपल्याला बिगुल वाजल्याचं पाहायला मिळतं। अगदी 16 फेब्रुवारीला या स्पर्धेचा सांगता सोहळा याची दी याची डोला तुम्हाला पाहायला मिळेल। नेक्स्ट बॉल अगली पेशकश, अगदी हलवार पद्धतीने हा चेंडू सफर गेलाय, परंतु इथे खेळाडू यष्टीचित आहे की नाहीये हे अगदी पाहिलं जाईल। यष्टांच्या मागे राकेशला पाहतो, एक उत्तम दर्जाचं अगदी यष्टीरक्षण त्याच्या माध्यमातून राहिले, परंतु अगदी कंट्रोल रूम मध्ये हा निर्णय काहीसा प्रलंबित पाहायला मिळतो। अगदी फलंदाज होते डावखुरा फलंदाज विशाल भगत पुढे जात होता आणि त्यानंतर राकेश कमाल करतो की काय हे पाहिलं जाईल। काहीसा निर्णय हा आपल्याला कंट्रोल रूम मध्ये प्रलंबित पाहायला मिळतो। अगदी सुरक्षितरित्या नॉट आउट हा खेळाडूचा अगदी पाय इन होणं ही खूप जमेची बाजू राहिली, कारण अगदी काही मायक्रो सेकंद त्यानं अगदी पाय आतमध्ये घेतला, ही त्याच्यासाठी अगदी लक फॅक्टर राहिले। अगदी काही माघार राहिली असती कदाचित तिथे खेळाडू बाद होताना पाहू शकला असता। एक चांगली आपण यष्टीरक्षकाची भूमिका पाहायला मिळते। गोलंदाज तयार, ओहो रोखलंय परंतु पुन्हा एकदा विकेटचं पतन
अजून एक फलंदाज माघारी. तर आमचे सन्माननीय शिवदास पाटील, कैलास पाटील, अतुल उलवेकर, राहुल पाटील, आदेश पांडव, अंकेश पांडव, ग्रामपंचायत सदस्य हरचंद्र भगत यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर आसनाधीस्थ व्हावं. तसेच कैलासवासी राम गोपाल पाटील यांच्या स्मरणार्थ कालराम धर्मा पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचे आर्थिक सहकार्य त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ग्रामस्थ मंडळ मोरबे जे अगदी या मैदानाच्या सभोवताली या लढतीला एन्जॉय करतात त्यांना खास निमंत्रण असेल. थेट मंचकावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत असेल. आमचे मुख्य आयोजक 40+ मेंबर यांच्या साथीने आणि त्यानंतर व्यवस्थापक वर्ग आई गावदेवी क्रिकेट संघ मोरबे, DCC क्रिकेट संघ मोरबे आणि श्री गणेश क्रिकेट संघ मोरबे हे त्रिवेणी संगम आहे. आणि या व्यवस्थापकाच्या जोरावरती अगदी स्वर्गीय वैकुंठवासी हरिभक्त पारायण महादेव गुंडराम नावडेकर स्मृती चषकाचा आपल्याला साज पाहायला मिळतो. आणि डे ही स्पर्धा करणं सोपं असतं आणि त्यानंतर नाईट स्पर्धेचा आपण आगाज पाहतो. अगदी 4 चांद लावणारे आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे बसलेलं मैदान एक गावदेव मैदान, मुक्काम मोरबे तालुका, पनवेल जिल्हा रायगड आणि नेरे दुंद्री विभागातील एक ताकदवर आयोजन तुमच्या समोर हे सध्याच्या घडीला सादर होताना पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅक वरती दीपक फडकेचे तडके पाहतो. अगदी अटॅकिंग गोलंदाजीचा मोजोरा त्यानं पेशकश केलाय. पूर्णपणे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. धावसंख्या जर पाहिली तर गुणतालिकेवरती 3 गड्यांचा खात्मा, एकूण धावा 14 पाहायला मिळतात. विजयाचा सौदा आखायचा आहे. दोन्ही संघांना आपली ताकद दाखवायची आहे आणि या पहिल्या मॅच मध्ये कोणता संघ विजयावरती शिक्कामोर्तब करेल हे उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल. कारण पहिला सामना हा मानाचा असतो. कारण कृष्णा सरांना माहिती आहे, कारण बैलगाडा शर्यत असो किंवा ग्रामीण टेनिस क्रिकेट, पहिला सामना मानाचा असतो. आणि अगदी हा पहिला मानाचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ तितकेच आतुर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज चतुर आहे दीपक फडके, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असताना ओहो कट केलंय. क्षेत्ररक्षक धावतायत. भाग मिल्का भाग एक कार्य अंतिम पडावामध्ये युवा जिगरबाज खेळाडू धावत होता. निहाल अगदी बेहाल होत एक कमाल धमाल मालामाल क्षेत्ररक्षण अंतिम पडामध्ये त्याच्या माध्यमातून पाहिलं, परंतु चेंडूवरती झडप घालणं काहीच कठीण ठरलं गेलं. परंतु पाण्याची मागणी केली जाते. 2 षटकांनंतर 4 षटकांच्या लढती आहेत आणि 2 षटकांनंतर असेल ड्रिंक टाइम आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर गुणतालिकेवरती धावा पाहावयास मिळत आहेत. 3 गडी बाद एकूण धावा. जय गावादेवी नेरेपाडा संघ जाऊन पोहोचतोय. एकूण धावा धावपटलावरती अर्थातच 18. पुढील सामना वाकलन विरोधात गिरवले. वाकलन संघाचे अगदी सर्व खेळाडू आम्हाला मैदानाच्या सभोवताली दिसत आहेत, परंतु आयोजक वर्ग गिरवले संघाला कॉन्टॅक्ट करा. कारण जशा लढती सुरू झाल्यात आता ब्रेक नाही पाहिजे. कारण ब्रेक लागल्यानंतर स्पर्धेचा दर्जा हा खाळावतो. हे आपण अनेक वेळेला पाहतो. त्यानंतर पंच असतील, स्कोरर असतील, पूर्णपणे रिदम तुटतो हे आपण अनेक वेळेला पाहतो. आणि या अविरत रिदम मध्ये लढती सुरू असणं हे खूप गरजेचं असतं. कारण अनेक वेळा आम्हाला सुद्धा मनस्ताप सहन करावा लागतो. मग कधी 4:30 कधी 5 पहाटे घरी जाणं भाग पडतं आणि खास पंचांना ती मेहनत आहे. हा नक्कीच, कारण एखाद्या चित्रपटाचा जर पहिला जो सुरुवातीचा कालखंड असतो ना तो अगदी इंटरेस्टिंग असायला हवं. मध्यभागी काय घडलं मग काम तमाम. लढतीकडे पुन्हा एकदा प्रस्थान केलं जाईल. अगदी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा पडलावधी धावा पाहिल्या. 3 गड्यांचा खात्मा, एकूण धावा 18 आहेत. 4 षटकांची लढत हे आम्ही पुन्हा सांगतो. 4 षटकांमध्ये आपल्या दोन्ही संघांना तुम्हाला रणनीती आखायची आहेत. कारण कधी कधी लक्षात नसतं, मग गोलंदाजी करत असताना काहीशे वेगळे विचार मंथन होत असतात. हे पाहता अगदी 4 षटकांचा आपण सामना पाहतो. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती नयन
नयन फडकेच नयन रम्य गोलंदाजीचं आकलन आणि इथे पाहतोय अजून एक भेदक रिप्लेच्या माध्यमातून पाहतो दोन्ही अँगल अगदी पंचांच्या उजव्या बाजूने भेदक मारा नयनचा हा ब्लॉकरचा मारा यॉर्करचे वार विरोधी पिशिकार हा शिकंजा घसला आणि राहिलाय विकेटचं बदल संघाची धावा संख्या काहीशी थांबली आहे काहीशी रखडली आहे परंतु अति वेगाने धावा इथे प्रसन्न करावे लागतील नवीन आलेला खेळाडू संदीप रोडोपालकर या फलंदाजाची अगदी 6व्या क्रमांकावरती वर्णी लागली आहे 4 गडी बाद तात्काळ बाद होत आहेत आता मच्छिंद्र रोडोपालकर आणि संदीपला चांगला खेळ साध्य करावा लागेल ओहो येता क्षणी प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहेत सार्थक पाटील सार्थ पद्धतीने हा झेल कन्वर्ट केलाय आणि लागतोय झटका क्रमांक 5 नेरीपाडा या संघाला जित्त तित्त रूप तुझं दिसू लागला जित्त तित्त रूप तुझं दिसू लागला देवा तुझ्या नावाचं याड लागलं देवा तुझ्या नावाचं याड लागलं वा क्या बात आहे जित्त तित्त खेळ तुझं दिसू लागलं र क्रिकेट तुझ्या खेळासर आम्हाला याड लागले अगदी क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीने आज आई गावदे मैदानाच्या सभोवताली अगदी पूर्णपणे या लढतींना या स्पर्धेला एन्जॉय करतील आणि पूर्णपणे आज बहरदार खेळ हा क्रिकेट रसिकांना पाहायला मिळेल अगदी पहिल्या रात्रीमध्ये चांगलं क्रिकेट पाहायला मिळतो गिरवले संघासाठी दुसरा ऑफिशियल कॉल आहे आपण टॉस साठी यायचं कारण इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस यस कॉम्बॉक्स नेक्स्ट बॉल अटॅकिंग मारा लॉंग ऑन अगदी क्षेत्ररक्षक तैनात दीपक फडके अगदी विकेट हॅट्रिकच्या कगारवरती हा काढू होता अगदी वाईट लॉंग ऑनला अगदी सोपा झेल भूदान होतो हे होतं कधी कधी अगदी कारण पहिला सामना असतो काहीसा दबाव असतो दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत खेळाची आखणी ही करायची असते बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पूर्णपणे नयनरम्य गोलंदाजीची आखणी करतो नाव आहे नयन फडके त्याचे तडके पाहायला मिळत आहेत जितकी त्याची उंची तितक्याच उंचीचा दर्जेदार बाणा त्याचा राहिलाय परंतु फलंदाजांना अटकेपार झेंडे रोवणं गरजेचं आहे प्रहार केलाय अगदी काट्यासारखा सरळ चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय राकेश त्या ठिकाणी सज्ज होता बॅक टू बॅक 2 झेल इथे भूदान होताना पाहायला मिळतात झेल का सोडतायत याच्यावरती विचार मंथन व्हायला हवं कारण अगदी धावसंख्या बनत नाहीये धावसंख्या जर पाहिली तर धावपटलावरती जाऊन पोहोचते 21 धावा लागतायत अगदी थेंबे थेंबे तळले साजे अगदी कासव छाप पद्धतीने धावा पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळतात 21 धावसंख्येचं गुलमोहर हे धावफलकावरती फुले परंतु हे पुरेसं नसावं कारण दोन्ही संघांचा विचार केला तर फलंदाजीसाठी दोन्ही संघ ओळखले जात आहेत आणि उत्तरार्धाचा विचार केला तर सनील फडके असतील ज्याच्या माध्यमातून राकेश असेल चांगले फटके आपण खेळताना पाहतो सचूला पाहतो चांगले फटके नेहमी त्यांच्या माध्यमातून आपण बनताना पाहिलेत अटॅकिंग गोलंदाजीच्या जोरावरती अजून एक विकेटचं बदल पूर्णपणे भगवमय वातावरण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न डीजेच्या माध्यमातून श्रीरामजांचे नाव आहे अयोध्या त्यांचे धाम आहे एक वचनी एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुनंदरामचा प्रणाम आहे आणि आज प्रचंड आयोजकांची मेहनत अगदी अहोरात्र घाम गाळल्यानंतर हा डे नाईटचा फॉर्म्युला तुमच्या समोर शाबूत होताना पाहायला मिळतो हॅलो हॅलो क्रिकेटर्स एक राजा या मैदानाच्या सोबत येईल त्यांचा मी करू वेलकम वैकुंठबाजी स्वर्गीय हरिभक्त पारायण महादेव गुडराम नावडेकर स्मृती चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत षटक क्रमांक 3 नयन फडके एक उत्तमरित्या गोलंदाजीची आखणी त्याच्या माध्यमातून शेवटचा अंतिम बॉल अगदी 4 विकेट काढल्या गोलंदाजानं
चार चांद लावणारी गोलंदाजी, अगदी 2 झेल सुद्धा सुटलेत, ही सुद्धा अगदी 6 विकेट कदाचित मिळू शकले असते या गोलंदाज नयन फडकेला। अगदी ज्या दर्जाची गोलंदाजी होते हे पाहता अगदी नेरे धुंद्री विभागाचं क्रिकेट ज्या उंचीवरती पाहतो ज्याच्यामध्ये अगदी प्रशांत फडके पीपी सर यांची प्रचंड मेहनत पाहतो, अगदी ते सुद्धा या लढतीला अगदी जवळून एन्जॉय करतात। पीपी सर आपलं मनपूर्वक स्वागत केलं जाईल। 3 षटकांचा खेळ होतो समाप्त आणि 3 षटकांच्या खेळीनंतर गुणतालिकेवरती धावा पाहू शकता। एकूण धावा 21। डीजे म्युझिक डीजे जीतो। हरिभक्त पारायण, कमलाकरजी महादेव नावडेकर, चिन्मय डेव्हलपर्स अँड कंस्ट्रक्शन यांची प्रचंड मेहनत। आमचे मुख्य आयोजक कमिटी प्रकाशजी भगत, दिनकर नावडेकर, गणेश नावडेकर, काशीनाथ वाघे, दीपक पाटील, जगदीश खोपकर, बाराम उसाटकर, मोहन शेलके, श्रीरंग नावडेकर, गुरुनाथजी तांबडे असतील, नयनजी नावडेकर, गौरव भगत, चेतन नावडेकर, प्रतीकजी भगत असतील, विराज भगत, प्रदीप भगत, अथर्व खोपकर, आदेश भगत आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ मोरबे यांच्या माध्यमातून हे दमदार डे नाईटचं आयोजन अगदी या पहिल्या रात्रीमध्ये पाहायला मिळतं। 21 धावा लागतायत, गोलंदाज तयार। राकेश पाटीलचा वापर केलाय। स्वागताच्या षटका दरम्यान दीपक चेंडूवरती झडप घालतायत, तात्काळ अगदी 1 धाव इथे प्राप्त केली जाते। नेरी संघाला स्वागताच्या षटका दरम्यान अटॅकिंग खेळ हा साध्य करायचा आहे, अभी नाही तो कभी नाही। अगदी या षटका दरम्यान सन्मानजनक धावसंख्येकडे जर नेरीपाडा संघाची धावसंख्या राहिली तर उत्तरार्धामध्ये फाईट देण्याचा बहुमान त्यांना प्राप्त होईल। केतनजी उलवेकर आणि हनुमानजी फडके यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत केलं जाईल। पहिला चेंडू राकेशच्या माध्यमातून 1 धाव प्राप्त केली जाते। नवीन फलंदाजीच्या बोल्यावरती कुणाल आणि त्याच्या साथीनं अगदी किरण शेलके या फलंदाजांना किरणोत्सव टाकावा लागेल, चांगली धावसंख्या बनवावी लागेल या पहिल्या पूर्वार्धामध्ये। अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आदळलाय, स्क्वेअर कट करणं खूप गरजेचं होतं। हे पाहता अगदी डॉट बॉल। संतोषजी तुकाराम गरत, ग्रामस्थ मंडळ धुतुम यांनाही आम्ही विनंती करतो आपले मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून इथं केलं जाईल। लाखात एक आयोजन, 1 लाख रुपये या स्पर्धेतील आपण प्रथम पारितोषिक पाहतो आणि पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण याचं रिझल्ट अगदी 16 फेब्रुवारीला तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय, क्षेत्ररक्षक धावले होते, सार्थक पाटील पुढे सरसावले, परंतु अगदी या चेंडूगणिक 1 धाव इथे प्राप्त केली जाते। संत धावसंख्या इथे येते, मोठ्या फटक्यांपासून काहीच वंचित ठेवले, परंतु बिना दिवाळीचे रॉकेट आपल्या भात्यातून इथे पेशकश करावे लागतील। आणि हे पाहता अगदी पहिल्या 3 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या जात आहेत। इकॉनॉमिकल स्पेल हा साकार होतो, ज्याच्या जोरावरती आई गावादेवी नेरीपाडा संघाला रोखले, परंतु येणाऱ्या पुढील 3 चेंडूंमध्ये मुंहतोड जबाब दिला तर सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल असेल। नेरीपाडा या संघाची हेलिकॉप्टर लँडिंग करण्याचा प्रयत्न, लांगा पुढे पुन्हा एकदा झेल सोडलाय सचिन त्या ठिकाणी सज्ज होते। आज जर पाहिलं तर अगदी झेल खूप सुटतायत, लय कॅची सुटल्या हे काही प्रेक्षक सांगतायत, आणि हे झेल पकडणं सुद्धा खूप गरजेचं असतं। पकडो कॅच जितो मॅच हे क्रिकेटचं समीकरण, परंतु मैदानाच्या बाहेर बोलून काही होत नसतं, जेव्हा मैदानामध्ये जातो तेव्हा कळतं काय दबाव असतो। आम्ही समालोचन सुद्धा करतो, हा झेल सुटला इथे षटकार होणं गरजेचं होतं, इथे चौकार येऊ शकला असता, परंतु जेव्हा फलंदाजी करतो, जेव्हा एखादा गोलंदाजी करतो त्याच्यावरती मोठा दबाव असतो आणि या दबाव तंत्राच्या मनगडीवरती पाय देत त्याचा खेळ साकार करायचा असतो। मग गावच्या क्रिकेटपटूंचा काहीसा स्पेशल असतो आणि हे पाहता अगदी पूर्णपणे काहींची शिट्टी वाजते, काही चांगले खेळतात। धावसंख्या धावपटाला मध्ये अगदी 25 आणि पहिल्या पूर्वार्धातील अखेरचा चेंडू मार्ग असतो बॉलिंग ट्रॅक वरती राकेश पाटील अगदी घुसून मार करण्याचा प्रयत्न, अगदी या लहानग्यानं दाखवून दिलं मी कॅच पकडू शकतो। निहालने कमाल केली, अगदी त्याचं सेलिब्रेशन सुद्धा आपण पाहू शकतो, ज्या दर्जाचा अगदी घातक चेंडू सफर केला राकेश पाटील।
राईट मोड द विकेट मारा राहिला आधी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न घुसून वार करायचा होता कदाचित व्हाईट बॉल होऊ शकला असता आणि त्यानंतर अगदी सोपा असा झेल निहालच्या माध्यमातून पकडला आणि त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन देखण्याजोग होतं. खेळाचं पहिलं पूर्वार्ध समाप्त झाले आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये एकूण धावा लागतायत. धावा पडल्यावरती गडी बाद होताना पाहिले एकूण 8 गडी बाद धावा लागतायत. धावा पुस्तकावरती 25 आणि उत्तरार्धामध्ये 26 धावा संख्येची आवश्यकता आहे टीम प्रणव 11 साई स्टार विगरला. जय जय विनंती करू की आपण टॉस साठी लगेच जॉईन व्हा. वाकलन संघाचे कॅप्टन आपण जॉईन व्हा आमच्या सोबत. मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे आपण वळणार आहोत. तर चला गिरवले संघ आपण टॉस साठी इथे प्रस्थान करायचंय. कुठल्या प्रकारे विलंब न करता तात्काळ टॉस केला जाईल. इनिंग ब्रेक दरम्यान प्रत्येक लढतीचा टॉस होईल. ज्या संघाच्या माध्यमातून वेळ खर्च केला जाईल आयोजक तुमच्यावरती कठोर कारवाई करतील याची आपण नोंद घ्या. मान्यवरांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. सन्माननीय श्री ग्रामपंचायत सदस्य रमेशजी नावडेकर यांना मी विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त परायण महादेव गोटीराम नावडेकर स्मृती चषक 2025 मान्यवरांचा आदरातिथ्य शुभ सन्मान. कारण अतिथी हे देवासमान असतात. अतिथी हे देवाचे रूप असतात. त्यामुळे अतिथींचा शुभ सन्मान होणं ही आपली हिंदू संस्कृती आणि परंपरा आणि ती परंपरा आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं जपायची आहे. सन्माननीय श्री रमेश नावडेकर साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचा मायेची उबदारशाल त्यासोबत प्रेम सौंदर्य आणि सुगंधाचं प्रतीक ठरणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान इथे होत आहे. सन्माननीय श्री रघुनाथ नावडेकर यांना मी आता आमंत्रित करेन आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. सन्माननीय बालाराम मुसाटकर आणि दिनकर नावडेकर यांना देखील मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय श्री रघुनाथ नावडेकर यांचा हा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. भव्य दिव्य शुभ सन्मान मान्यवरांचा आदरातिथ्य राजशाही थाटामाटामध्ये हा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. सन्माननीय श्री दीपक नावडेकर यांना मी विनंती करेन की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. सन्माननीय श्री दीपक नावडेकर यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. त्यानंतर मी आमच्या या स्पर्धेचे मालिका विरासाडीचे बाईक पुरस्कर्ते सन्माननीय श्री निवृत्ती दत्तात्रय नावडेकर ज्यांनी कैलासवासी हरिभक्त परायण दत्तात्रय सदाशिव नावडेकर यांच्या स्मरणार्थ ही बाईक आम्हाला पुरस्कृत केली. ती सन्माननीय निवृत्ती दत्तात्रय नावडेकर साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. सामना सुरू करा. नामदेव शेठ गायकवाड यांना देखील मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. सन्माननीय श्री डॉक्टर कमलाकर नावडेकर सरांना मी आता आमंत्रित करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. सन्माननीय श्री प्रभाकर नावडेकर यांना मी विनंती करेन.
श्री रामदासजी म्हात्रे यांना देखील मी विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. सामना सुरू राहू द्या. सन्माननीय दिनकरजी नावडेकर आणि सन्माननीय श्री रामदास म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. हा शुभ सन्मान आपण इथे पार पडतोय. मान्यवरांचा आदरातिथ्य शुभ सन्मान. त्यानंतर मी सन्माननीय नामदेव गायकवाड यांना देखील विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. बघा तिसरे पंच जॉईंट व्हा प्लीज. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आले ऑर्गनायझर टीम कडून. हा सन्माननीय नामदेव गायकवाड यांचा हा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. आपण या स्पर्धेमध्ये आलात या मान्यवरांचं सगळ्या मान्यवरांचा मी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी सर्व सामनावीराच्या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सन्माननीय श्री संतोष घरत यांना मी आमंत्रित करेन. आदरणीय संतोष घरत मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी येते व्हा. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील हा शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय. मान्यवरांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करू कारण आपला अमूल्य वेळ खरंच आपण या स्पर्धेसाठी आम्हाला दिलाय. त्याबद्दल आम्ही विशेष आभार आपले व्यक्त करू. त्यानंतर सन्माननीय पुंडलिक पाटील यांना मी विनंती करेन आमचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व पुंडलिकजी पाटील यांचा हा शुभ सन्मान. खरा भारतीय पोशाख आणि त्यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पडतोय. पुंडलिकजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे पार पडतोय ज्यांच्या शुभ हस्ते आपण या क्रिकेट शृंखलेचा उद्घाटन सोहळा देखील संपन्न केला. सन्माननीय श्री रमेश फडके यांना मी आमंत्रित करेन. आदरणीय रमेश फडके साहेब रोनक ग्राफिक्स चे मॅनेजिंग डायरेक्टर त्यांना मी विनंती करेन रमेशजी फडके आपण आपला सन्मान हा आदरातिथ्य शुभ सन्मान आपण इथे स्वीकारावा. सर्वोत्कृष्ट स्पर्धा सर्वोत्कृष्ट नियोजन आणि मान्यवरांचा आदरातिथ्य शुभ सन्मान कारण अतिथी देवो भव ही आपली हिंदू संस्कृती परंपरा आणि ते आपण या स्पर्धेच्या निमित्तानं इथे जोपासतोय. या स्पर्धेला पुरस्कृत करण्यामध्ये ज्यांचं सगळ्यात मोठं योगदान दत्तराज एंटरप्राइजेसचे श्री जितेश रघुनाथ नावडेकर यांना मी विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यावं. आणि त्यांच्यासोबत चिन्मय डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शनचे ओनर हरिभक्त परायण कमलाकर महादेव नावडेकर यांना मी विनंती करेन की आपण यावं. पहिला सामना आहे मान्यवरांची उपस्थिती आहे. याच्यानंतर पुढे आम्ही ओव्हर्स जेव्हा इनिंग मध्ये ब्रेक मिळेल तेव्हा आम्ही सन्मान करणार. पहिल्या सामन्यामध्ये आम्ही दिलगिरी थोडी व्यक्त करू. भरपूर मान्यवर आहेत. मान्यवरांचा सन्मान होणं गरजेचं आहे. गिरवलेचे कॅप्टन देखील इथे आलेत. जितेश दादांचा शुभ सन्मान आपण पार पाडतोय. खर तर दत्तराज एंटरप्राइजेस सन्मानित श्री जितेश रघुनाथ नावडेकर नानाफेक आपण इथे करूया. वैद्य 11 वाकळण आणि श्री गणेश गिरवले 4 ओव्हरची लढत आहे. हेड इज अ कॉल. यस इट इज अ हेड. तर टॉस जिंकलाय वाकळण संघानं. मी आता ओपिनियन घेत नाही. मान्यवरांचा शुभ सन्मान आपल्याला करायचंय.
स्पर्धा पुरस्कृत बघा मैदानामध्ये सामना सुरू आहे। एक सन्मान आम्ही घेतो। दत्तरथ एंटरप्राइजेसचे सन्माननीय श्री जितेश रघुनाथ नावडेकर यांचा हा शुभ सन्मान आम्ही इथे पार पाडतोय। मंडप डेकोरेटर्स असेल, डीजे सिस्टम असेल, लाईट्स असेल, जनरेटर असेल, त्याने आम्हाला पुरस्कृत केले, त्यांचा आम्ही मनपूर्वक तिथे सुद्धा आपलं मनपूर्वक पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करेन। जाऊया आपण वळणार कॉम्बॉक्स मध्ये आणि आमच्या सोबत जॉईंट होत आहेत मनोहर पाटील सर यांना आपण ऐकणार आहोत। तोपर्यंत जाऊया आपण रोशन पाटील सरांकडे। अगदी खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं जेथे धावा बनताना पाहिलं आपण 25, उत्तरार्धामध्ये 26 धावा संख्येची आवश्यकता आहे। अगदी 3 गडी बाद ही आपण स्थिती पाहतो। संघ पुणे 11 साई स्टार वेगर विरोधात आई गावदेवी नेरेपाडा या संघांदरम्यान ही आपल्याला लढत पाहायला मिळते। अगदी खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्या दर्जाची गोलंदाजी पाहिली, 8 फलंदाजांचा खात्मा पाहिला, त्या दर्जाचं काहीच कार्य या उत्तरार्धामध्ये सुद्धा गोलंदाजाकडून पाहायला मिळालं। गोलंदाज संदीप रोडपालकर या गोलंदाजाची काहीशी आपल्याला दहशत पाहिली आणि पिबनचं पहिलं षटक हे काहीच गाजलंय, काहीच आक्रमक शैलीचं पाहिलं आणि हे पाहता अगदी उत्तरार्धामध्ये काहीशी कठीणाई निर्माण करण्याचा आपल्याला प्रयत्न पाहायला मिळतो। 18 चेंडू जिंकण्यासाठी 25 समीकरण, 3 गड्यांचा खात्मा। फलंदाज राकेश पाटील हा काढू पहिल्यांदा बाद झाला। त्यानंतर संदीपला सुद्धा भोपळाईने फोडता तंबूच्या दिशेने परतावं लागलं। सनील सुद्धा अगदी भोपळाईने फोडता तंबूच्या दिशेने परतलाय। 3 फलंदाज अगदी स्वस्तात भोपळाईने फोडता अगदी माघारी परत आहेत, परंतु अगदी येणाऱ्या मध्यमक्रमी फलंदाजांना अटके पार झेंडे रोवण्याच्या इराद्यामध्ये फटकेबाजी आखण्याचा प्रयत्न करावा लागेल। येणारा द्वितीय गोलंदाज मच्छिंद्र रोडपालकर या गोलंदाजाचा आता वापर केलाय। पहिला चेंडू अगदी लॉंगा पुढे हा फटका दागण्याचा प्रयत्न, जल्लोषाचं वातावरण आणि लागतोय अजून एक दे धक्का। सदस्यतेमध्ये टीम नेरेपाड्यानं, कारण आतापर्यंत 1 या धावेवर 4 विकेट गमावलेत। साईचा वेगर आक्रमण केलं, बॉल हवेमध्ये तरंगत फिल्डर पोहोचतील का प्रश्न होता, परंतु चला हा फायनली चेंडू सेफ लँडिंग झाला। तोपर्यंत डबल रन, खरं तर 24 बॉल मध्ये या 26 रन करायचे आहेत। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे। रोशन हा सामना सिंगल डबल न जिंकला जाऊ शकतो, परंतु म्हणतात ना जेव्हा मैदानामध्ये खेळाडू उतरतात तेव्हा आत्मबळ आणि जो कॉन्फिडन्स असतो सुरुवातीला तो फार हाय असतो आणि त्या आत्मविश्वासानं मोठे फटके लगावत असताना टोलेजंग फलंदाजी करत असताना सामना फिनिश करण्याचा मानस त्यांचा असतो आणि तदनंतर आपण बघू शकता निर्धार चेंडू आलाय। रेड फलकावर धावा आपण बघू शकता सध्या 3। पायांचा वेध घेतलाय, पंचांचं बोट चाललाय आकाशाकडे, लेग बिफोर द विकेट। आणखीन एक दे धक्का आता हा मैदानामधील बघितला तर आणखीन एक 5वा खेळाडू हर्षल फडके अर्धी सैन्य मैदानातून बाहेर। वॉकन संघाने नाणेफेक जिंकली होती आणि आता त्यांनी त्यांचा निर्णय आम्हाला पोहोचवलाय की ते टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करणार आहेत। वैदे हर्षिका 11 वाकलन
आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा आपण गिरवले 11 गिरवले ज्यांचे पुरस्कार करते जयेश शेठ नावडेकर हे देखील तुम्हाला बघायला मिळतील. 5 या धावसंख्या फलकावर धावा तुम्हाला फक्त 3 या धावसंख्या फलकावर 5 खेळाडू गमावलेत. परिस्थिती थोडी बिकट आहे. गोलंदाजीचा सुरुवातीला बोलबाला बघायला मिळतं. अगदी आम्हाला स्पर्धा आठवते प्रेम वाजेला देखील अशी सुरुवात झाली होती. सुरुवातीला गोलंदाज चालत होते. पहिल्या 3.5 मॅचेस आम्हाला आठवतात आणि नंतर भरपूर रन देखील येताना मी बघितले. त्याचं कारण देखील असू शकतं. आज ई गटातील टीम आहेत. सुरुवातीला मैदानात पहिला सामना खेळणं थोडासा खेळपट्टीचा अनुभव कमी आहे, अंदाज कमी आहे. थोडंसं स्लो होत असताना चेंडू अगदी बॅटवर येतात. दीपक फडके आज कॅप्टनची भूमिका त्यांना पार पाडायची. मॅच पुढे चालवावी लागेल. 1 रन पूर्ण केले. खराब फिल्डिंग. रन येत नव्हत्या. गोलंदाजांना जीव ओतला होता गोलंदाजीतून, परंतु आता फिल्डिंग मधून साथ लाभत नाहीये. हा मिसफील्ड झाल्याने आलाय चौकार. चौकार इथे आलाय. चौकाराच्या मदतीने आपण बघू शकता. धावसंख्येचं टोटल झालं आता 7. पहिला स्कोरिंग कट केला दीपक फडके. गुणकौशल्यानं भरलेला हा लेट कटचा फटका निघून चालला चेंडू थर्ड मॅनला. चौकार. दीपक फडके आपल्याकडे असलेला अनुभव. आज प्रमुख 5 खेळाडू सुरुवातीचे गमावल्यानंतर त्याने जो डाव सावरला. धावा झाले टोटल 11. चेंडू आणि धावामधील अंतर 12 बॉल आणि 15 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा महत्वाचा नियम. भरपूर सारे प्रेक्षक आमचे सध्या मैदानामध्ये आले. सगळ्या प्रेक्षकांचं व्यासपीठावर उपस्थित सगळ्या मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत इथे करतो. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. सन्माननीय जयेश नावडेकर यांचे इथे शुभागमन. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत आम्ही इथे करतो. आपण व्यासपीठावर येऊन असणार दिसते बाबा. सुरुवातीला चांगली खेळपट्टी अगदी बघितलं आपण तर साथ देते सद्यस्थितीमध्ये ती गोलंदाजांना. हे सध्या चित्र आपण बघतो. एकंदरीत आपण जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली ती संदीप रोडपालकरनं, ज्यांना 1 धावा देत असताना 3 विकेट घेतल्या. ओव्हर हॅट्रिक. तदनंतर मच्छिंद्र रोडपालकर ज्यांना गोलंदाजी करत असताना 10 रन दिल्या. अंतिम 2 बॉलवर 2 चौकार ठोकले खरं तर दीपक फडके यांनी आणि 2 विकेट त्यांना मिळाल्या. आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. सचिन सज्ज होत असताना सचिन रोडपालकर 12 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये अजूनही उर्वरित आहे. हे षटक फार निर्णायक राहील. रनमध्ये थोडासा अडथळा. पंच डेड बॉलचा आम्हाला इशारा करत असताना सध्या पंचांची भूमिका मैदानामध्ये निभावतात. सन्माननीय आमचे सत्यवान काकडे सर आदई जे सध्या मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सुनीलजी तांडेल सर बेलवली यांना तुम्हाला बघायला मिळतं. मॅच रेफरी स्टँडी पालकर सर. ड्राईव्ह केल्या बॉलला अंदराईज खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल साऱ्या डीप मध्ये कव्हरला जमिनी समांतर पटका राहिला. 1च रन या बॉलवर मिळेल. 7 महत्वाची. सुरुवातीला विकेटची पडझड झाली. कमी धावसंख्येचं टार्गेट असताना लो स्कोर चेस करत असताना जे अनबॅलन्स क्रिकेट सुरुवातीला खेळला गेला दीपक फडके आणि त्यांचा संपूर्ण स्क्वॉड कडून ते आता बॅलन्स करण्याचं काम खरं तर दीपक फडकेनं केलं आणि त्याला साथ देत असताना नयन फडके यांना तुम्ही बघता. धावा झाले टोटल आपण बघू शकता. ऑन बोर्डवर सध्या 12 रन 14 धाव्यांची अजूनही गरज आहे 11 बॉल मध्ये. निर्णायक मॅच दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून, कारण पहिला उद्घाटनीय सामना खेळाचा मान या दोन्ही टीमला मिळाला. जो जिंकेल तो पुढे जाईल. आज पहिली रात्र खरं तर आपण बघतो. उद्या ठीक 4 वाजता दुपारी स्पर्धा सुरू होणार आहे. लक्षात घ्या 3:15 वाजताची रिपोर्टिंग आहे. पंचांनी व्हाईट बॉल दर्शवला. अवांतर रन इथे मिळेल.
धावा वाचवण्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट फार कमी केली, त्यामध्ये तो सुटलेला चौकार आणि हा आलेला एक्स्ट्रा वाईड, त्यामुळे या 5 धावा तुमच्यासाठी कुठेतरी तुम्हाला बॅकफुटला ढकलत आहेत आणि साईजचा व्हीगर टीमच्या दृष्टिकोनातून संघाला सध्या ते अप करतायत. आज प्रणय 11 या नावाने संघ दाखल झाला मैदानामध्ये. व्हीगर साईज सर आणि त्या चेंडू दीपक फडकेचं आक्रमण परफेक्टली गॅप मध्ये बॉल अगदी 2 खेळाडूंच्या मधून हा लगातार दीपक फडके यांच्या बॅट मधून आलेला तिसरा चौकार. करो तयारी आ रहे हैं भगवाधारी आणि भगवामय वातावरण तुम्हाला मैदानात बघा मिळेल, कारण संपूर्ण आमचे वारकरी संप्रदायातील मान्यवर मंडळी तुम्हाला बघा मिळतं. ऑर्गनायझर कमिटीमध्ये देखील भरपूर सारी वारकरी संप्रदायाची आमची मंडळी सगळी तुम्हाला बघा मिळते. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही इथे करतो. दीपक फडके इन ऍक्शन मध्ये आलाय. बॅकबोर्डला जात असताना जागा बनवून खेळायचा प्रयत्न त्यांनी केला, नकार दिलाय. बचेंगे तो और लढेंगे सांगत असताना थोडंसं चल बिचल झालं होतं फलंदाजी आणि रनिंग बिटवीन द विकेट मध्ये, परंतु वेलीज नाही यांना इकडून नकार दिला, त्यामध्ये सुरक्षित आपल्या स्क्रीच मध्ये पोहोचले दीपक फडके. धावसंख्येचं टोटल सध्या आपण बघतो बोर्डवर लागले त्या 17 रन 9 चेंडू मध्ये अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. आता बॉल टू रन समीकरण जवळ आलंय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सचिनचा हा चेंडू जमिनी समांतर फटका, पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. काय करतायत मैदानात नेरेपाडा संघ. चौकार. त्यांचं देखील बरं व्यक्त करू चांगली साथ आम्हाला ते देतात. भरपूर चुका झाल्यात सुरुवातीला बॅटिंग मधून चुका, आणि जेव्हा ही मॅच करत फिल्डिंग मधून वाचवायचे तेव्हा फिल्डिंग मधून चुका, त्यामुळे आता सामना सोपा झालाय. दीपक फडकेने एकट्याने या रिस्पॉन्सिबिलिटी ऍज अ कॅप्टन म्हणून खांद्यावर घेतली. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्यासाठी प्रयत्न होता, नकार दिला गेला. सिंगल रन या बॉलवर मिळेल. अशा रीतीने अगदी बघू शकता धावसंख्येचा टोटल पाहणी करताना संघ पोहोचलाय तो 22-22 वर. आता येणाऱ्या चेंडू आणि धावामधील अंतर बॉल शिल्लक 7 रन पाहिजे. 4 7 बॉल 4. सात चेंडू आणि सध्या 4 धावांची आवश्यकता ही रणांगणामध्ये शिल्लक राहिली. सचिन रोडपालकर गोलंदाजी फार सुंदर त्यांनी केली, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंट मधून जी साथ पाहिजे ती मिळत नाहीये. काही या मॅचला बनवण्याचा प्रयत्न नेरेपाडा संघ इथून करेल, मॅच मध्ये घुसखोरी करेल याचा प्रयत्न सध्या सुरू असताना, परंतु दीपक फडकेने ज्या पद्धतीने मैदानामध्ये हा पट्टा लढला 4 चौकार त्याने ठोकले आणि तिथेच ते निर्णायक राहिले. नयनचा जमिनी समांतर हा फटका. पहिली धाव वेगाने घेतील दीपक फडके, लवकर निघाले. 2 रन पूर्ण झालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सामन्यामध्ये घुसखोरी झाली आणि अगदी बघितलं तर आपण पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला. रन फलकावर धावा आहेत त्या टोटल आपण बघितलं तर 24. आता 6 बॉल आणि 2 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग. 135 वर्षांनी आज सोन्या लावून घ्या आपण दोन्ही नेक्स्ट टीम आपण सज्ज राहा. तुम्हाला गिरवली संघ फिल्डिंग करायची, त्यामुळे लगेचच विलंब न करता आपण मैदानाची तयारी दाखवायची ते रेडी आहेत. प्रकाश बुवा कोलंबेकर कोंडले गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर यावं. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कोंडले सन्माननीय अंकेश पांडव यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. कोंडले गावचे सन्माननीय मनोज पाटील यांना देखील आम्ही आमंत्रित करतो या आमच्या तिन्ही मान्यवरांना की आपण व्यासपीठावर येऊन असणार दिसतं बाबा. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 2 धावांची गरज. स्पीडअप करा प्लीज. नाही रे पाडा, वेळी तुम्हाला घ्यायची अनुमती नाही. चला फास्ट खेळा, वेळ घेऊ नका प्लीज.
6 चेंडू 2 धावांची गरज आहे आता सामना वाचवण्यासाठी क्लोज फिल्डिंग अटॅकिंग फिल्डिंग मोड आज सेट केला जातोय दीपक फडके आज नशीब दैव बलवंत आहे गोलंदाजी करत असताना दीपक फडकेने 7 धावा देत असताना 2 विकेट घेतल्या परंतु जेव्हा फलंदाजाची वेळ आली तेव्हा त्यांनी सामन्यामध्ये घुसखोरी केली 6 मध्ये 2 पाहिजे होत्या आणि हा फटका चालला डीप मध्ये मिड विकेटला विजयाचा चौकार 5 चौकार ठोकले खरं तर दीपक फडकेनं आणि सामना त्यांनी जिंकून दिला नेरेपाडा संघाने केलेली फिल्डिंग मध्ये चूक खरं तर मॅचवर रोशन पाटील सर अगदी बघितलं आपण तर मॅचवर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पकड निर्माण केली होती परंतु फिल्डिंग मधून झालेल्या चुका त्यांनी या स्पर्धेमधून बाहेर घेऊन गेली आणि खरंच हा सामना जिंकलाय मैदानामध्ये प्रणय 11 साई स्टार विगर संघाने त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक नेरेपाडा संघ नेक्स्ट टुर्नामेंट साठी तुम्हाला शुभेच्छा सामनावी ठरलेत दीपक फडके ज्यांना गोलंदाजी करत असताना 10 अगदी बघितलं तर धावा खर्च केला 7 विकेट घेतले 2 आणि सामना हातातून निसटला होता तेव्हा त्यांनी 21 धावांची बहारदार